जय हिंद, नमस्कार. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ काय आहे, तर आज आपण बघणार आहोत रेल्वे भरतीमध्ये तिकीट कलेक्टरची पोस्ट निघणार आहे जुलै ते सप्टेंबर मध्ये. हे सर्व आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. तर आज सगळ्यात मोठी न्यूज म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल काही विद्यार्थ्यांना माहिती आहे, काही विद्यार्थ्यांना माहिती नाही. तर आपण आज बघणार आहोत टीसी म्हणजे तिकीट कलेक्टर, ठीक आहे. टीसी बद्दलची आज पूर्ण माहिती मी इथे तुम्हाला सांगणार आहे. माहिती घेऊन आली तुमच्यासाठी. तिकीट कलेक्टर म्हणजे टीसीच्या पोस्टची जे रेल्वे भरतीमध्ये यावर्षी अॅन्युअल कॅलेंडर मध्ये पब्लिश झालेलं आहे, ठीक आहे. तर आता आपण काय बघणार आहोत, टीसी साठी म्हणजे तिकीट कलेक्टर व्हायचं असेल तुम्हाला, जर टीसी व्हायचं असेल, खूप वेळेस ट्रेन मध्ये जाताना वाटतं ना आपल्याला पण की आपणही असलो असतो है ना. रेल्वेमध्ये प्रवास करत असताना आपल्याला खूप वेळेस असं वाटतं की जर आपण असलो असतो या पोस्टवर तर मजाच मजा है ना. बघा 12वीच्या बेसवर ही पोस्ट निघालेली आहे. जुलैमध्ये हिचे फॉर्मही फिल होणार आहे. फॉर्म येण्याची अजून वाट बघा, जुलैच्या पहिल्या आठवड्यात फॉर्म येणारच आहे. पण आज आपण बघणार आहोत की टीसी साठी, टीसीच्या पोस्ट साठी आपल्याला काय काय लागतं, क्वालिफिकेशन काय आहे, वय काय आहे, अभ्यासक्रम काय आहे आणि फॉर्म फिलिंग कधीपासून होणार आहे आणि सिलेक्शन प्रोसेस तुमची काय होणार आहे. त्यामुळे तुमचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचंय. काय घेऊन चाललोय आपण, टीसी, ठीक आहे. टीसी बद्दल माहिती आपण घेऊन जात आहे, ठीक आहे. चला तर जाणून घेऊया. सगळ्यात पहिले 2024 मध्ये रेल्वेचा आरआरबीचं काय रिक्वायरमेंट, ठीक आहे. दरवर्षी अॅन्युअल कॅलेंडर पब्लिश होतं, त्या पद्धतीने ह्या वर्षी सुद्धा पब्लिश झालं आणि ज्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. तरी सुद्धा आता बघा, जानेवारी मार्च मध्ये एएलपी म्हणजे काय, लोको पायलट, ठीक आहे. असिस्टंट लोको पायलटच्या ज्या जागा निघाल्या होत्या, त्या जागा किती होत्या अंदाजे माहिती आहे तुम्हाला काही जागेंबद्दल? बघा, आपले मुलांचं असं झालंय ना सध्या की ते जागा किती आल्या, काय आल्या हे बघायचं सोडून, जागाच नाहीये, हेच नाहीये, तेच नाहीये असं करणं सोडून तुम्ही फोकस राहा, लक्ष द्या. बघा, तुला ज्यांनी लक्ष दिले त्यांचे फॉर्म भरले गेले, पण ज्यांनी लक्ष दिलेले नाहीये तर जानेवारी मार्च मध्ये एएलपीच्या जवळपास किती 5,500 जागा भरल्या गेल्या. आपण इथं 5,000 लिहू, ठीक आहे. किती, 5,500 जागा भरल्या गेल्या एएलपीच्या म्हणजे असिस्टंट लोको पायलटच्या. त्यानंतर एप्रिल जून मध्ये जसं रेल्वेने सांगितलं त्या कॅलेंडरनुसार टेक्निशियनची जागा भरल्या गेल्या जवळपास 8 ते 9,000 जागा ह्याच्या आल्या होत्या. किती हजार, 8 ते 9,000 याच्या जागा आलेल्या होत्या. आणि आपल्या याच्यामध्ये नाहीये, कॅलेंडरमध्ये कुठेही पब्लिश झाले नाही, तरी सुद्धा रेल्वे पोलीसच्या सुद्धा जागा इथे भरल्या गेल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, बाळांनो, जागे व्हा. नुसता ह्या जागा कमी आल्या, तुम्हाला किती जागा पाहिजे, एकच जागा पाहिजे की नाही, आपल्याला पास व्हायचे. बघा, असे विद्यार्थी मित्रांचं स्वप्न असतं की आपल्याला जे बघा खालच्या ग्राउंड लेवल पासून आलेले असतात, तर त्यांचं स्वप्न असतं की कुठली तरी गव्हर्नमेंटची पोस्ट मिळावी. पण कधीतरी कसं होतं की आपलं क्वालिफिकेशन असतं पण आपण मेडिकल मध्ये जातो, हाईट मध्ये जातो, ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जात असतो, कॅलिबर आपल्याकडे आहे, मग काय करायचं, तर त्यांच्यासाठी एक संधी म्हणजे रेल्वेचे जागा. रेल्वेमध्ये तुम्ही एकदम सहजरित्या फॉर्म भरून पास होऊ शकता, 100% पास होऊ शकता. जागा किती पण निघू दे, तुम्हाला एकच पाहिजे ना. तुम्हाला किती पाहिजे, 5,500 पूर्ण पाहिजे होत्या का तुम्हाला, 8-9,000 पूर्ण पाहिजे होत्या का टेक्निशियनच्या, एकच पाहिजे होती. तर आपला तितका स्टडी ठेवायला पाहिजे ना आपण. तर आता एकदम महत्वाची अपडेट तुम्हाला सांगणार आहे. जुलै सप्टेंबर, ठीक आहे. जुलै सप्टेंबर मध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट यांच्या काय होणार आहे, जागा निघणार आहे. आता बघा, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज जे ग्रॅज्युएट त्यांनी सांगितलं त्या लेवलला 4, 5 आणि 6 तुम्ही बघताय. बघा, हे तुम्हाला लेवल आहे, लेवल दिलेलं आहे. याच्यात तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनच्या पुढचे जे मुलं आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन झालंय तर ते 4, 5 आणि 6. आता याच्यात काय पोस्ट हे मी तुम्हाला सांगणारच आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात पहिले व्हिडिओ लाईक करून पटापट शेअर करून टाका, आपलं काम कंप्लीट होऊन जात आहे ना. नंतर आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे फक्त 12वी पास, 12th पास. मग आता ज्यांचा रिझल्ट लागला, ठीक आहे, आता जे मुलं या महिन्यामध्ये पास झाले यांचा रिझल्ट लागला त्यांच्यासाठी तर एकदम सुवर्ण संधी आहे. बघा, 12वी झाल्यानंतर लोक कुठे जातात, डिग्री करायला जातात. डिग्रीमध्ये त्यांना 3, 4, 5 वर्ष लागून जातात. पण तुम्हाला 12वी झाल्यानंतर जर तुम्ही ही एक्झाम देत असाल तर तुम्ही त्याच्या आधीच जाणार आहात. त्याच्या आधी तुम्ही गव्हर्नमेंटला लागणार आहे, याची सॅलरी काय हे सुद्धा आपल्याला या
व्हिडिओमध्ये बघायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये टीसी साठी आलेला आहे. ठीक आहे. खूप मुलांनी विचारलं की मॅडम आम्हाला डिटेलमध्ये सांगा, आम्हाला सिलेबस सांगा, आम्हाला सिलेक्शन प्रोसेस सांगा. त्यांच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर जुलै सप्टेंबर मध्ये टीसीचे फॉर्म निघणार आहे. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट. आता लेवल 2 आणि 3 मध्ये तुमचे टीसीचे फॉर्म येतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 12वी पास हवे आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर जी लेवल फर्स्ट ची येते बघा, प्रत्येक विभागामध्ये लेवल फर्स्ट ची जी येते जॉब रेल्वेसाठी पण आहे, तर ते तुमच्या ऑक्टोबर आणि डिसेंबर मध्ये ते पण फॉर्म निघणार आहे. ओके, समजतंय. पण आपण आज काय घेऊन चाललोय, महत्वाचं काय, टीसी काय बघणार आहोत. टीसी साठी क्वालिफिकेशन, टीसी साठी एक्झाम, टीसी साठी सिलेबस, सगळं टीसी साठी बघत आहोत. वय वर्ष मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. ठीक आहे. वय किती आहे ते तुम्हाला मी इथे दाखवलं पण आहे बघा, पहिल्याच याच्यामध्ये दिसलं 18 ते 33. मग आता हे वय 18 ते 33 कोणासाठी आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी, ओबीसी, एससी, एनटी, ओपन, ईडब्ल्यूएस कोणासाठी, तर हे पण आपण आता काय करणार आहोत, जाणून घेणार आहोत. ठीक आहे. कॅलेंडर समजला, कधी फॉर्म येणार आहे, जुलै सप्टेंबर मध्ये. नेक्स्ट आपण जाणार आहोत काय, तर आता आपण जाणार आहोत पोस्ट. ठीक आहे. आता आहे या पोस्ट, कोणत्या पोस्ट आहे, तर अंडर ग्रॅज्युएट पोस्ट सॅलरी. ठीक आहे. पोस्ट आहे, सॅलरी आहे. आपल्याला टीसी बघायचं आहे, पण इथे मी तुम्हाला डीप मध्ये डिटेल सांगून देत आहे. ठीक आहे. मग आता ज्यांची ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर ग्रॅज्युएशन झालेल्यांसाठी ठीक आहे काय सांगितलं बघा, नाही, अंडर ग्रॅज्युएट पोस्ट बघून घेऊ पहिले आपण. इथे अंडर ग्रॅज्युएट पोस्ट दिलेली. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे काय की 12th पास. ठीक आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन ज्यांचं व्हायचं बाकी त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. दिसतंय व्यवस्थित. मग आता काय दिले बघा, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट. ठीक आहे. पेमेंट 19,900, म्हणजे तुम्ही 20 समजून घ्या. ही स्टार्टिंग आहे. तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे किती मिळतात. ठीक आहे. ही स्टार्टिंग आहे. त्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट 19,900. त्याच्यानंतर काय येणार आहे, ट्रेन क्लर्क. आणि हेच आपण आज घेऊन चाललो आहोत काय, ट्रेन क्लर्क. ट्रेन क्लर्कच्या किती, ट्रेन क्लर्क म्हणजे टीसी. ठीक आहे. मग टीसी साठी सुद्धा पेमेंट आहे तुमचं 19,900. ठीक आहे. मग हे कशामध्ये येतं, अंडर ग्रॅज्युएट मध्ये. तुम्हाला किती आता पोस्ट आहे याच्यामध्ये, जसं बघा, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट. त्याच्यानंतर पुढच्या दोन कोणत्या आहेत, तर ट्रेन क्लर्क आणि कमर्शियल कम तिकीट क्लर्क. ठीक आहे. ह्या तुमच्या 4 पोस्ट झाल्या. कशासाठी, तर अंडर ग्रॅज्युएट 12वी जर पास असेल, या 4 पोस्ट साठी फॉर्म भरा. पेमेंट असणार आहे तुमचं 19,900. आणि बघा, ह्याचं पेमेंट जास्त आहे. कमर्शियल कम तिकीट काय सांगितलेलं आहे, क्लर्क, ह्याचं पेमेंट 21,700 मिळणार आहे. किती शिक्षण पाहिजे, फक्त 12वी. अजून काय पाहिजे तुम्हाला. आता पुढचं आपण बघणार आहोत, तर आता आहे ग्रॅज्युएट पोस्ट. आता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांच्यासाठीच्या पण पोस्ट आपण इथे बघून घेऊया. आपल्याला मुद्दा काय आहे, आपला मुद्दा आहे टीसीचा. आपण टीसीचा घेऊन हा व्हिडिओ करत आहोत, पण तुम्हाला आणखीन माहिती मिळावी त्यासाठी मी तुम्हाला हे पण दाखवत आहे. ठीक आहे. मग आता बघा, आता अंडर ग्रॅज्युएट म्हणजे त्याचं 12वी पास होते. ठीक आहे. आता ग्रॅज्युएशन लेवलवर तुमच्या पोस्ट कोणत्या आहे आणि त्याला सॅलरी किती आहे हे बघून घ्या. ट्रॅफिक असिस्टंटला 25,000 सॅलरी. गुड्स जे गार्ड्स असतात त्यांच्यासाठी 29,200 सॅलरी देणार आहे. बघा, सॅलरी बघून घ्या. सिनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क साठी 29,200. ठीक आहे. ग्रॅज्युएशन झालंय, तुम्ही 25च्या पुढेच जाणार आहात. ग्रॅज्युएशनच्या बेसवर फॉर्म भरा मुलांनो, पटापट. तुम्हाला इथे कोणीही थांबू शकत नाही, कोणीही नाही. फक्त सायन्स व्यवस्थित करा. ठीक आहे. सॅलरी बघून घ्यायची आहे. त्यानंतर ज्युनियर अकाउंट टायपिस्ट कम असिस्टंट कम टायपिस्टला 29,230 ला पोहोचतात तुम्ही. सिनियर टाइप कीपरला 29. त्यानंतर कमर्शियल अप्रेंटिसला किती देणार आहे, 35 देणार आहे. ठीक आहे. नंतर स्टेशन मास्टर, जो स्टेशनवर मास्टर असतो बघा, स्टेशन मास्टर कडे जातो आपण काय झाल्यानंतर, है ना, त्या स्टेशन मास्टरचं किती आहे, 35,400 पेमेंट आहे. पेमेंट कडे लक्ष द्या, सॅलरी कडे लक्ष द्या. तुम्हाला काय पाहिजे, फक्त एज्युकेशन, ग्रॅज्युएशन, ओनली ग्रॅज्युएशन, फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे. लक्षात घ्या. पोस्ट बघा आणि काय बघा, त्याची सॅलरी बघा. आता आपण आलो लेवल 2 कडे. ठीक आहे. आता मी तुम्हाला पोस्ट दाखवून दिल्या, ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशनच्या पोस्ट दाखवण्याचं काम होतं. पोस्ट मी दाखवल्या. आपण काय घेऊन चालत आहोत बाळांनो, टीसी. ठीक आहे. टीसीचं घेऊन चालत आहोत. डोक्यात ठेवा, टीसी लेवल 2 मध्ये येतं. टीसी कुठे येतं, लेवल 2 मध्ये. मग आता लेवल 2 च्या ज्या कॅटेगरीज आहे, आता आपण बघणार आहोत एज, म्हणजे आता आपण बघणार आहोत वय. ठीक आहे. आता तुम्ही कशामध्ये परफेक्ट बसणार आहे. इथे आपण काय बघत आहोत, वय बघत आहोत, म्हणजे आपण बघत आहोत आता एज लिमिट बघत आहोत. कॅटेगरीज बघा, यूआर आणि ईडब्ल्यूएस दिलेला आहे. ठीक आहे. आता ह्या ईडब्ल्यूएस म्हणजे आपण याच्यामध्ये येतो, तर 18 ते 30 त्यांनी सांगितलं. किती सांगितलं, 18 ते 30 वर्ष. कोणाला आहे, ईडब्ल्यूएस पण ज्यांचं असेल, आणि जे कशामध्ये येतात, ओपन मध्ये समजा तुम्ही यांना. ठीक आहे. ज्यांचं ईडब्ल्यूएस पण आहे त्यांना 18 ते
30 पर्यंत एज लिमिट आहे. पुढचं मी सांगणार आहे, लक्ष द्या. ओबीसी मध्ये किती आहे? 18 ते 33. एससी आणि एसटी ला किती आहे? 18 ते 35 पर्यंत. ठीक आहे, 18 वर्ष तुम्ही कम्प्लीटच असाल पाहिजेच आहे आपल्याला. तर सगळ्यात जास्त 35 वर्ष तुम्हाला एससी आणि एसटी ला मिळणार आहे. तर याच्यामध्ये एक अजून त्यांनी सांगितलंय आपल्याला, ते म्हणजे काय सांगितलंय त्यांनी, की आता बघा करोनाचे जे 3 वर्ष आहेत, तर 3 वर्ष त्यांनी काय दिलं तुम्हाला दिसत आहे का इथे? ठीक आहे, 3 वर्ष वयात सूट. ठीक आहे, दिसत नाहीये. काय सांगितलंय? 3 वर्ष सूट. कशात? तर वयामध्ये सूट दिली. का बरं? कारण करोनामुळे. मग करोनामुळे जर 3 वर्ष सूट दिली तर इथे किती झाली? 33. बरोबर? म्हणजे ओपन वाले ईडब्ल्यूएस वाले 33 पर्यंत भरू शकतात. ग्रॅज्युएशनच्या लेवलला आणखी काय पाहिजे आपल्याला? त्याच्यानंतर बघा 33 ने 3 किती झाले? 36. तिथे तुम्हाला किती मिळणार आहे? 36 वयापर्यंत फॉर्म भरू शकतात. इथे 38 वयापर्यंत फॉर्म भरू शकतात. कारण 3-3 वर्ष करोनामुळे आपल्याला सूट सुद्धा यामध्ये दिली गेली आहे. अजून आपल्याला काय हवं आहे? हे तुमचं लेवल 2 साठीचं एज आहे, ज्यामध्ये तुमचं तिकीट कलेक्टर सुद्धा येतं. ठीक आहे, तिकीट कलेक्टर टीसीचं घेऊन जात आहोत आपण, त्याच्यानीच आपण व्हिडिओ बघत आहोत डिटेलमध्ये. तर इथे एज लिमिट बघून घ्यायचं आहे. ओपन आहे ज्यांचे ईडब्ल्यूएस आहे त्यांना 33 पर्यंत भरता येणार आहे. जे ओबीसी आहे त्यांना 36 पर्यंत, त्यांचं वय 36 असेल तरी भरता येणार आहे. आणि हे जे वय आहे ते कुठून मोजणार आहे? तर जुलै पासून. ठीक आहे, जुलैच्या पहिल्या तारखेपासून, जुलै 1 पासून एज तुमचं काउंटिंग होणार आहे, जुलै 1 पर्यंत. ठीक आहे, नंतर एससी एसटी जे आहे ते 38 पर्यंत, 38 वर्ष एससी एसटी. ठीक आहे, समजलं? एज तुम्हाला समजलंय? व्यवस्थित एज समजलं असेल तर जाऊया आपण आपल्या नेक्स्ट लेवलला, ज्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस. काय झालं याला? सिलेक्शन प्रोसेस. आता सिलेक्शन प्रोसेस म्हणजे काय केलं जाणार याच्यामध्ये? सीबीटी फर्स्ट. सीबीटी फर्स्ट म्हणजे काय? कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम होणार आहे. पहिली जी एक्झाम आहे ती तुमची होणार आहे 100 मार्काला. सिलेबस बघणार आहोत बाळांनो, पहिले बघून घ्या. सीबीटी टेस्ट जी आहे ती 100 मार्काला होणार आहे. सीबीटी सेकंड होणार आहे, ती होणार आहे तुमची 120 मार्कांसाठी. ठीक आहे, त्यानंतर टायपिंग. आता टायपिंगचं लक्षात घेऊन घ्या. टायपिंग जे आहे ते लेवल 2 साठी बाकी 3 पोस्टला लागते, पण टीसी साठी टायपिंग लागत नाही. त्याच्यामुळे नो टायपिंग. ज्यांना आपण टीसी घेऊन चालत आहोत, टीसी साठी टायपिंग लागत नाही. टायपिंग सर्टिफिकेट लागणार नाहीये, पण तुम्हाला टायपिंग आली पाहिजे. टीसीला काय ते एवढं करणार नाही. वाटलं तर तिथे तुमची क्लास घेऊन घेतील, तिथे तुमचं सिलेक्शन करताना तुम्हाला टायपिंग येते का नाही तिथे करून दाखवायचं प्रॅक्टिकल. ठीक आहे, आपलं सर्टिफिकेट घेऊन जायची इथं काही गरज नाही. त्याच्यानंतर मेडिकल सांगितले, डीवाय मेडिकल. मेडिकलमध्ये ते काय बघणार, की तुम्हाला कलर ब्लाइंडनेस आहे का, तुमचे डोळे व्यवस्थित आहे का, तुम्ही हिरव्याला लाल आणि लालला हिरवा झेंडा तर नाही करणार, तुम्हाला सिग्नल तर समजतील ना, नाहीतर हिरवा झेंडा असेल तुम्ही लाल करून टाकणार, जाऊ देणार ट्रेन पुढे, नाहीतर लाल असेल तर हिरवा करणार, मग ट्रेनचं पुढे काय होणार आणि काय होणार आपलं, हे तुम्हाला व्यवस्थित कळतंय. मग ह्याच्यामध्ये डोळ्यांची चेकिंग, कलर ब्लाइंडनेस वगैरे मेडिकलमध्ये बघितलं जातं, पण पोलीस भरतीसारखं टफ ग्राउंड इथे होत नाही. म्हणून जे पोलीस भरती देऊ शकत नाहीये मेडिकल कंडिशनमुळे, त्यांना सुवर्ण संधी रेल्वेसाठी आहे. तर लक्षात घ्या मुलांनो, ही सुवर्ण संधी, याला जाऊ द्यायचं नाही आपल्याला. ठीक आहे, तर सिलेक्शन प्रोसेस समजली असेल. सीबीटी फर्स्ट 100 मार्काला, सीबीटी सेकंड जे आहे ते 120 ला. टायपिंग जी आहे ती तुमची होणार नाहीये. ठीक आहे, टायपिंग तुम्हाला इथे नको आहे, आणि मेडिकल तुमचं घेतलं जाणार आहे, ज्यामध्ये तुमचे डोळे बिळे चेक केले जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता 2024 मध्ये सिलेक्शन कसं होणार आहे. आता इथे आपल्याला सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे, आता हा तुमचा झाला सिलेबस. ठीक आहे, सिलेबस तुमचा अभ्यासक्रम. अभ्यासक्रम मध्ये काय दिले तर बघून घेऊयात. तर बघा काय सांगितलेलं आहे इथे, मॅथेमॅटिक्स. मॅथेमॅटिक्स तुमचं कितीला आहे? 30. नंबर ऑफ क्वेश्चन 30 मार्क झाले तुमचे 30. ठीक आहे, मॅथ इथे येणार आहे, मॅथ येणार आहे. त्याच्यानंतर रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता येणार आहे, आणि जनरल अवेअरनेस म्हणजे सायन्स आहे. इथे तुम्हाला जीएस चा भरपूर अभ्यास करायचा आहे. बेसिक आहे, 12वीच्या लेवलवर सांगितलं तर 12च्या लेवलवर किती येणार आहे सायन्स. ठीक आहे, आपण सगळं शिकत आलेलो आहोत 12 पर्यंत, त्यामुळे तुम्हाला इथे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुमचं मॅथेमॅटिक्सला 30 मार्क आहे. तुमचं कशासाठी? बुद्धिमत्तेसाठी म्हणजे रिझनिंगसाठी 30 मार्क असणार आहे, आणि जनरल अवेअरनेस म्हणजे सायन्स मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं सायन्स येणार आहे. केमिस्ट्री, त्यानंतर बॉटनी येणार आहे, फिजिक्स येणार आहे, कम्प्युटर सायन्स येणार आहे. त्याच्यानंतर आपण जनरल सायन्स मध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स येणार आहे, कृषी विज्ञान वगैरे सर्व तिथे तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, आपण पीवायक्यू घेतो, आपण याच आपल्या चॅनलवर एसएससी अँड काय टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम या चॅनलवर आपले पीवायक्यू सुरू आहे जीएस चे. कशासाठी? तर रेल्वेसाठी तुम्हाला फ्री मध्ये आपण देत आहोत, याचा फायदा सर्वांनी घ्यायचा आहे. ठीक आहे, तुमचे जनरल अवेअरनेस येणार आहे 40 मार्काला.
मग टोटल तुमचे किती झाले 100 बघा हे 30 30 30 40 100 झाले म्हणजे सीबीटी फर्स्ट तुमची असणार आहे 100 मार्काला टाइम तुम्हाला मिळणार आहे 1.5 तास 1 तास 30 मिनिटं मिळणार आहे 1.5 तास टायमिंग मिळणार आहे 100 मार्काचा पेपर सीबीटी फर्स्ट कळत आहे सीबीटी फर्स्ट समजलं आता आपण बघणार सीबीटी सेकंड मग आता सीबीटी सेकंड ज्यांची होणार त्यामध्ये सेम टू सेम आहे फक्त मार्कांचा थोडाफार फरक केलेला आहे जिथे मॅथमॅटिक्स 30 ला होतं 35 ला झालं रिझनिंग 30 ला होतं 35 ला झालं आणि सायन्स जे आहे ते आपलं 40 ला होतं तर सायन्स तुमच्या सेकंड एक्झाम मध्ये 50 ला येणार आहे टायमिंग तेवढाच राहणार आहे तुम्हाला 1.5 तास राहणार आहे पण पेपर तुमचा होणार आहे 120 मार्क सीबीटी सेकंड समजतंय फक्त 5-5 नी मार्क वाढले पण बघा सायन्सचे मार्क सगळ्यात जास्त वाढलेले 10 नी वाढलेले टोटल मार्क तुमचे 120 झालेले टायमिंग तुमचा तेवढाच राहणार आहे सीबीटी सेकंड साठी तुमचा इतकाच टायमिंग असणार आहे व्यवस्थित समजताय मुलांनो तुम्हाला इथे चुकायचं नाहीये आपल्याला रेल्वेची पोस्ट पाहिजे आहे काहीही करून एनी हाऊ ठीक आहे समजतंय सगळ्यांना तर आता पुढचं काय असणार आहे आपलं बघा चला हे पर्यंत आपण बघितलं आता आपण बघणार आहोत क्वालिफिकेशन आता क्वालिफिकेशन म्हणाल मॅडम आपण तर क्वालिफिकेशन सांगतोच आहोत ना तर क्वालिफिकेशन जसं मी तुम्हाला पहिलेच सांगून टाकलेलं आहे ठीक आहे क्वालिफिकेशन काय लेवल बघा लेवल अरे गेलं का आपलं चला लेवल कितवी आहे आपली 2 आणि 3 याच्यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे 12th पास समजताय तुम्हाला लेवल 2 3 12th पास लागणार आहे चला एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला इथे लिहून देते तुम्ही नोट डाऊन करायचंय किती लागणार 12th पास आणि हेच आपण घेऊन चाललो आहे कशासाठी टीसी लेवल 2 मध्ये येतं समजताय त्याच्यानंतर लेवल तुम्हाला दिलेली आहे बघा 4 5 आणि 6 मग हे 4 5 6 लेवलला तुम्हाला काय लागणार आहे ग्रॅज्युएशन ठीक आहे काय लागणार आहे तुम्हाला ग्रॅज्युएशन लागणारे मुलांनो व्यवस्थित लक्ष द्या याचा पेमेंट किती आहे काय आहे मी सर्व तुम्हाला व्यवस्थितपणे आतापर्यंत सांगितलंय आय होप तुम्हाला व्यवस्थित समजून गेलेलं असेल की टीसी साठी काय लागतं टीसीचा अभ्यासक्रम काय आहे टीसीची लेवल कोणती आहे टीसीचा फॉर्म कधी निघणार आहे जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान जुलैच्या पहिल्याच आठवड्यात जायचंय सप्टेंबरची वाट बघायची नाहीये जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सर्च करायचंय फॉर्म येऊन गेले नाही पाहिजे जसं लोको पायलटचे गेले त्यानंतर आपण लक्ष दिलं नाही तर रेल्वे पोलीसचेही निघून गेले 4,500 हजार जागा त्याच्यामध्ये निघून गेलेल्या आहेत ठीक आहे ज्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय ना त्या मुलांनी तर आवर्जून हा फॉर्म नक्की भरा तुमच्यात कॅलिबर आहे तुम्ही इतक्या दिवसापासून अभ्यास करताय इझी काढून टाकाल तुम्ही ही पोस्ट ठीक आहे तर सर्वांनी व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे लेवल 2 3 हे टीसी मध्ये येतं याचा अभ्यास सिलेबस खूप खूप सोपा आहे तुम्हाला सगळ्यात जास्त स्कोरिंग करायची आहे सायन्स मध्ये आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं सायन्स पक्क हे विसरू नका सायन्स मध्ये स्कोरिंग करा 12वी लेवलचं सायन्स येणार आहे जास्त अवघड होणार नाहीये पोस्ट आपलीच आहे पोस्ट आपल्यालाच काढायची आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटापट जास्त भरभरून लाईक करायचंय तुमचा प्रतिसाद मला दिसला पाहिजे ठीक आहे व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचंय आणि आपल्या चॅनल नवीन आहे ठीक आहे हे चॅनल नवीन आहे तुमच्यासाठी काढलेलं आहे तुमच्यासाठी पहिल्यांदा आपण रेल्वेमध्ये मराठीतून विज्ञान घेत आहोत तुमच्यासाठी घेत आहोत आम्हाला वाटतं की आमचे विद्यार्थ्यांनी कोणती तरी पोस्ट काढावी ते पोस्टवर असावे ठीक आहे आपलं भवितव्य उज्ज्वल असावं आपल्या देशाचं त्याच्यासाठी आपला हा सगळा अट्टहास सुरू आहे तर सगळ्यात आधी काय करायचं आहे टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा काही प्रॉब्लेम असेल तर ऑफिस नंबर आहे ऑफिस नंबरवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सुद्धा तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली विचारू शकता ठीक आहे चला बाय बाय टेक केअर विश यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू